त्या स्पर्धेतला दुसरा दिवस 31 तारखेला कोलाड क्रिकेट असोसिएशन चा इथे नाईट चषक होता. मानाचा चषक त्यामध्ये आपण पाहिलं तर एरसन खाम संघाने इथे प्रथम पारितोषिक पटकावलं, चॅम्पियन्स ठरला होता. तीच पुनरावृत्ती आता पुन्हा ह्या मॅच मध्ये ह्या टुर्नामेंट मध्ये भाई खाम संघ करणार का की नडवली संघ त्यांच्या वरती ठरेल. मॅचला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानात. एक बाजूला पहिलं स्ट्राईकला संदेश, नॉन स्ट्राईकला नितीन. वैयक्तिक पहिलं संघाकडून पहिलं शतक घेऊन आलंय गोलंदाज रोहित. पहिलाच बॉल रोहितचा चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला आहे. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न पण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. बघता बघता 2 धावा धावून पूर्ण केल्यात. 2च्या साह्याने संघाची धावसंख्याचा अकाउंट ओपन होतोय. एक चांगली फलंदाजी आपण पाहतोय पहिल्या मॅच पासून फलंदाज संदेश मोहिते यांची. तर एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स आपण पाहतोय भाई खाम संघाचे गोलंदाज रोहित त्याच्याकडून. मग फलंदाजी असेल गोलंदाजी असेल दोन्ही डिपार्टमेंट मध्ये 100% योगदान दिलंय ह्या खेळाडूंनी. पुढचा बॉल ऑफ स्टंप ठेवला होता. हलक्या हाताने बॅटचा फक्त फेस ओपन केला होता. फ्लाय स्लिप मध्ये चांगलं फिल्डिंग पाहायला मिळते. एक सिंगल रन मात्र अर्जित केली जाते. सिंगलच्या साह्याने 3 धावा धावफलकावरती लागल्यात. फायनल मॅच आपण म्हणूया की एक नक्कीच अटीतटीचा सामना होईल. लास्ट बॉल पर्यंत मॅच जाईल. या मॅच मध्ये देखील आपण म्हणूया की नडवली संघाला खूप सारा धावांचा डोंगर रचावा लागेल. कारण की रोहित एक असा फलंदाज आहे भाई खाम संघाकडे. तो एकटा जर फॉर्म मध्ये आला त्याची जर बॅट बोलली तर एकटा तो धावा चेस करू शकतो. एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर डीप पॉइंट रिजन मध्ये हा बॉल चाललाय. पुन्हा एकदा सीमा पार 4 धावांसाठी आलाय. फायनल मॅच मधला पहिला नितीनच्या बॅट मधून हा चौकार. सांग तिथे कोणी शेकोडी पेटवले धूर येईल सगळ्या ग्राउंड मध्ये. नक्कीच पहिल्याच बॉलवर चौकार आलाय नितीनच्या बॅट पण. दुसरा बॉल आडवा बॅटने केलाय प्रहार. बॉलला पाठवलाय डीप मिड विकेटच्या दिशेने. सीमा रेषे पार धावांसाठी 6 धावांसाठी आलाय हा फायनल मॅच मधला नितीनच्या बॅट मधून षटकार. ज्या प्रकारची फलंदाजी आपण फर्स्ट मॅच असेल सेकंड मॅच असेल किंवा सेमीफायनल असेल संदेश करत होते, आता आपण म्हणूया की नितीन फुल फॉर्म मध्ये आलाय. पहिल्याच 2 बॉलवरती पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती मारलाय हा एक चांगला षटकार. 2 चेंडूमध्ये 10 धावा वसूल केल्यात. संघाची धावसंख्या पाहिली तर 4 चेंडूंचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 13 या धावसंख्येवर. पुढचा बॉल एक चांगला यॉर्कर बॉल होता. बॉलला चांगल्या बॉलला सन्मान देखील दिलाय. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतोय आपल्याला नितीनच्या मार्फत. 2 खराब चेंडू होते त्याचा पुरेपूर फायदा घेतला. जसं असं वाटलं की बॉल चांगला आला, यॉर्कर लेनचा बॉल आहे, बॉलला सन्मान दिलाय. एक निर्धाव चेंडूची सांगता होती आहे. पहिल्या ओव्हर मला शेवटचा 1 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. अद्यापर्यंत म्हणूया की सुरुवात ही नडवली संघासाठी चांगली झाली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर होता. चांगला बॉल कटवून काढलाय. बॉल पुन्हा एकदा पाहिलं तर जातोय थर्डमॅन रिझन मध्ये. सीमा पार शेवटच्या बॉलवर देखील येतोय एक चांगला दर्जेदार फलंदाज नितीनच्या बॅट मधून हा एक चौकार. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 17 धावा धाव फलकावर लागल्यात. ज्या पद्धतीची फलंदाजी संदेश करत होते तशीच फलंदाजी आता मात्र नितीन करतोय. पहिल्या मॅच पासून आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी रोहित करत होता, पण आता रोहितवर देखील प्रहार केलाय. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 17 धावा कुठून काढल्यात रोहितच्या ओव्हरमध्ये. पॉवर प्लेच्या ओव्हरचा पुरेपूर फायदा घेतलाय फलंदाज नितीन याने. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं शतक कोणत्या गोलंदाजावर हा भार सोपवला जाणार, कारण की 17 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्यानंतर कमबॅक करावा लागेल. धावा रोखाव्या लागतील तर रोखण्याचं काम कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावर सोपवणार. तर नक्कीच रोशन आलाय. वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं शतक घेऊन येतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोशन. ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा मागच्या मॅचचे हिरो. त्यांच्या बॅटमधून तब्बल 4 चेंडूमध्ये 4 षटकार आले होते असे संदेश मोहिते पाहायला मिळत आहेत. ह्या मॅच मध्ये फायनल मॅच मध्ये कशा प्रकारची फलंदाजी करतील, आपल्या संघाला कितपत धावांचा डोंगर रचून देण्यामुळे दुरतून देतील हे पाहावं लागेल.
नक्कीच प्रत्येक षटकाराला 100 रुपये आणि प्रत्येक विकेटला देखील 100 रुपयाचं पारितोषिक लावलंय. योगेश आणि संदेश यांच्याकडून पंचांनी मात्र नो बॉल घोषित केलंय आणि इथे चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळते. डायरेक्ट हिट देखील केलंय. पंचांकडे अपील केली जाते पण पंच आपण पाहिले तर थर्ड अंपायर पंचांची मदत मागताना पाहायला मिळते. डिसिजन थोडा वेळ पेंडिंग राहणार आहे. बहुत टाइम से पेंडिंग. जल्दी ॲडम कुठे गेला रे? पण ॲडम साथी समालोचक तो लय हुशार होता असं वाटतंय. क्या आउट दिला की नॉट आउट? घे जरा माईक चालू कर ना. माहित नाही काय डिसिजन तू गेला काय माहित झालं कुठे? तू घेऊन गेलास ना बतूला? डिझेल चाय पेटली. डिझेल पण तुझ्या ओळखीचा? नक्कीच रनआउटच्या स्वरूपामध्ये आपण पाहिलं तर फलंदाज बाद. कॅच आउट. नो बॉल नाहीये का पंच?
नाही. ओके, फेअर डिलिव्हरी होती आणि फलंदाज आपण पाहिलं तर संदेश मात्र फायनलच्या मॅच मध्ये कुठेतरी संघाला निराश करतोय आणि आपल्या पूर्ण एकदा डगआउट मध्ये परततोय. जी अपेक्षा संदेश कडून होती ती फायनल मॅच मध्ये आपण म्हणूया की पूर्ण नाही होऊ शकत आहे, पण नितीन मात्र तुफानी फलंदाजी करतोय. वन डाऊनला आपण पाहिलं तर इनाईट नंबर नवीन फलंदाज मैदानामध्ये चाललाय. अनिकेत चाललंय इनाईट नंबर 3. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 17 धावा धाव फलकावर लागल्यात आणि 17 ह्या धावसंख्येवर फायनल मॅच मध्ये नडवली संघाला बसलाय खूप मोठा खतरा. काय म्हणाल किशोर सर यावरती तुम्ही? 17 या धावेवरती पहिली विकेट गेली आहे टीम गावदेवी नडवली. या संघाचा फलंदाज महत्वाचा बाद झाला. षटकातील हा पुढचा बॉल आणि बॅट नाऊन सेटला केला. मिस्टर स्टोक बॉल हवे मध्ये क्षेत्ररक्षक डीप मधनं वेगानं बॉलवरती असताना आपल्याला पाहायला मिळालेत. 2 धावेसाठी दोन्ही फलंदाज परतलेत. बघता बघता 2 धावा इथे कंप्लीट सुद्धा झाल्यात. या 2च्या मदतीने धाव फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 19 या आकड्यावरती. अंतिम मॅच फायनलचा हा थरार मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. टीम भाई भाई गोवे विपक्ष लढत असताना मापे सभी भाई भाई खाम विपक्ष लढत असताना टीम गावदेवी नडवली या 2 संघादरम्यानचे हे घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. षटक क्रमांक 2 रोशन हे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. षटकातला हा पुढचा बॉल लो फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक वाईड स्लॉंग ऑफ मध्ये वेगानं बॉलवरती आला. एक सिंगल कंप्लीट. दुहेरीसाठी दोन्ही फलंदाज परतलेत. बघता बघता 2 धावा कंप्लीट सुद्धा झाल्या. 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 21 या कडावरती जाऊन पोहोचती. ही स्पर्धा शेवटाकडे वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. चांगलं कामकाज राहिलं. ॲज अ ऑफिशियल संभाषणांच्या भूमिकेमध्ये परषोत्तमजी भगत सर, मोहम्मदजी बकवाल सर, त्याचबरोबरीनं शैलीजी महाडिक सर यांच्या माध्यमातून कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण प्रतिशी भोगटे सरांना ऐकलं. त्याचबरोबरीनं पतूचा सुद्धा एक गोड आवाज, एक नवीन उभारता समालोचक या विभागामध्ये तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच एक मोठं नाव समालोचन कक्षामध्ये त्याचा आपल्याला पाहायला मिळणार आहे. ही स्पर्धा फोर्स1 लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवरती प्रक्षेपित केली जाते. चांगलं कामकाज फोर्स1 लाईव्हची टीम सुद्धा करत असताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. मैदानाच्या आतमध्ये फायनलचा हा थरार रंगतोय. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना रोशन गोलंदाजी करण्यास दाखल झाला. लो फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने बॉल बॅकचा ड्राईव्ह. धाव घेण्याचा प्रयत्न केला परंतु शेवटच्या क्षणाला नकार दिला. डॉट बॉलचा इशारा येईल. डॉट बॉलच्या इशारानंतर स्कोर कार्ड थांबतो. स्कोर कार्ड वरती धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात 21 या अंकावरती. 21 धावा धाव फलकावरती आहेत मैदानाच्या आतमध्ये. एकंदर जर विचार केला ना तर टीम गावदेवी नडवली हा संघ मात्र जबरदस्त परफॉर्मन्स करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. तितक्याच ताकदीचा परफॉर्मन्स या संपूर्ण ओव्हरऑल स्पर्धेमध्ये भाई भाई खाम संघाचा सुद्धा राहिला. षटकातील पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेट. ओ पिच बॉल समोरच्या दिशेने खेळायचा होता. बादशाह रडारमध्ये बॉल येत नाही. काटा बदललाय बॉल न. तदनंतर यष्टिरक्षकाचा वेध घेण्यात आला. यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये निलेश आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 इथे संपुष्टात आले. पहिल्या 12 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. पहिल्या 12 बॉलच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा 21 या आकड्यावरती पाहायला मिळतात. नक्कीच गोलंदाज रोशन जेव्हा गोलंदाजी मार्कवर आला चांगलं कमबॅक करून दिलंय आपल्या टीमसाठी. जिथे पहिल्या ओव्हरला रोहितने 17 धावा खर्च केल्या होत्या. नंतर कमबॅक करण्याची गरज खूप होती खाम संघाला आणि तेच काम रोशननी केलंय. पहिल्या बॉलवरती पाहिलं तर संदेशला बाद केल्यानंतर पूर्णपणे बॅकफुटला टाकलंय. नंतरच्या पुढच्या 2 बॉलवरती 2 दुहेरी धावा आल्यानंतर सलगचे 3 चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी ठरलाय. अंकित आपण पाहिलं तर 5 चेंडूचा सामना केलाय. 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा बनवण्यामध्ये यश आलाय. नितीनचा विचार केला तर अद्यापर्यंत 4 चेंडूमध्ये तब्बल
14 ह्या धावसंख्येवरती खेळतोय. शेवटचे 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे फायनल मॅच मध्ये. इथून कितपत धावा बनवण्याचा मानस आणि धाडस केला जाईल या फलंदाजांच्या मार्फत. पुन्हा एकदा जाऊया मॅच कडे. शतकातील पुढचा पहिला चेंडू टाकण्यासाठी सुमित सज्ज होतोय. स्ट्राईकला आपण पाहिलं तर नितीन होता. पहिला बॉल आपण पाहिलं तर ऑफसाईडला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. कुठेतरी प्रयत्न फसला. एक निर्धाव चेंडूची संख्या होती आहे. डॉट बॉलने मात्र आपल्या ओव्हरला केली आहे सुरुवात. चांगली सुरुवात नक्कीच केली आहे. शेवट देखील चांगलं करेल का, की मध्येच आपण म्हणूया की नितीन त्यावर प्रहार करेल आणि त्यावर आपण म्हणूया की भारी ठरेल. शतकालचा पुढचा बॉल दुसरा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय गोलंदाज. बॉल आपण पाहिलं तर शफल झाला. मोठा फटका एक्झिक्यूट केला. बॉलला पाठवून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. सीमा रेषेपार 6 धावांसाठी येतोय हा फायनल मॅच मध्ये आणखी एक नितीनच्या बॅट मधून दर्जेदार षटकार. षटकार तर आलाय. षटकारांनी 6 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ होतीये. 27 धावा धाव फलकावरती लागल्यात. एक चांगली सुरुवात आपण म्हणूया की केली होती डॉट बॉलने, पण सेकंड बॉल वरतीच त्याला पण मात्र अस्मान दाखवलाय. एक चांगला कमबॅक फलंदाजांनी केलाय. दुसऱ्या ओव्हरमध्ये ज्या धावा आल्या नव्हत्या त्या धावा ह्या ओव्हरमध्ये वसूल कराव्याच लागतील, कारण की फायनल मॅच जर जिंकायची असेल तर इथून मात्र मेहनत तर करावीच लागेल. मेहनत ही प्रत्येक संघाला करावी लागते. मैदानाच्या आतमध्ये जर आपल्याला जिंकायचं असेल ना तर कष्ट आपले प्रामाणिक असले पाहिजे, आणि जर कष्ट आपले प्रामाणिक असतील ना तर यशाला सुद्धा पर्याय नाही. षटक क्रमांक 3 तळण्यासाठी आलेले गोलंदाजी मार्कवरती सुमित. त्याच्या अगेन्स्ट सल्ला चढवला. पहिला बॉल निर्धावला. तदनंतर हात खोलत बॅटरनं ओ पिच बॉल लॉफ्ट केला. फटका फसला. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टिपला. त्यानं झेल संपलाय. फलंदाज नितीनचा खेळ. धक्का क्रमांक 2. फलंदाज नितीन बॅक टू द आउट. मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एक षटकार लगावला नितीननं अगदी पुढच्याच बॉलवर. त्याला तंबूच्या श्रेयाला परतवलंय गोलंदाज सुमितनं. 3 बॉलचा खेळ या षटकामध्ये संपलाय. 6 धावा त्याने खर्च केल्यात. एक महत्वाचा फलंदाज या षटकामध्ये त्यानं बाद केला. नक्कीच विकेट गेली होती. नवीन फलंदाज मैदानामध्ये आला. पहिल्याच बॉलवर प्रहार करण्याचा प्रयत्न केला. फटका देखील फसला. चांगला झेल टिपलाय आणि इथून फलंदाजाचा खेळ देखील संपलाय. ज्या पावली आपण पहिला फलंदाज मैदानामध्ये गेला त्याच पावली तो फलंदाज पुन्हा बॅक टू पॅव्हलियन पाहायला मिळतोय. आपण विचार केला तर सलहा आतापर्यंत 3 फलंदाज बाद झालेत. संदेश आपण पाहिले तर बाद झाले. त्यानंतर नितीन देखील बाद झाले. कल्पेश देखील बाद झालाय. पूर्णपणे जबाबदारी आता आपण पाहिलं तर फलंदाज अनिकेत आणि अजय यांच्यावरती असणार आहे. नक्कीच असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, पण आज आपल्या संघासाठी मात्र मोलाची कामगिरी करावी लागेल. अजून देखील 8 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे इनिंग मध्ये. 8 चेंडूमध्ये जवळपास 15 ते 20 धावा बनवाव्या लागतील जर फायनल मॅच मध्ये फायटिंग टोटल स्कोर बनवायचा असेल तर. बॉलर सुमितनं मैदानाच्या आतमध्ये कमबॅक केलं. बॅक टू बॅकचे 2 विकेट त्यानं मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केल्यात. हॅट्रिकचा हा बॉल फुलटॉस बॉल बाची इनसाइड एज घेतली जाते. शॉट फाईन लीगचा क्षेत्ररक्षक विज्ञान बॉलवरती आला. अडवला फेकला तद्वर. इथे मात्र एक सिंगल सहजरित्या अर्षित करण्यात आले. एका सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते 28 या आकड्यावरती. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर तैनात करण्यात आला. लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. डीप एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. इनफिल्ड मध्ये कव्हर तैनात करण्यात आलाय. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक फ्लाय स्लिप लेग क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शॉर्ट फाईन लेग सुद्धा मैदानाच्या आतमध्ये तैनात करण्यात आला. देखील फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक विज्ञान बॉलवरती असताना कव्हर रिझन मध्ये पाहायला मिळाले. बॉल निघून चला डीप कव्हरला येतोय. हा आणखी एक चौकार. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 32 या आकडावरती. षटक क्रमांक 3 इथे संपुष्टात आलाय. पहिल्या 18 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 18 बॉल मध्ये 32 धावा अद्याप बनविल्यात टीम गावदेवी
नडवली या संघानं. नक्कीच फायनल मॅच मध्ये आपण पाहिलं तर वैयक्तिक पहिलं संघाकडून शेवटचं स्लॉग ओव्हरचं शतक घेऊन आलेत गोलंदाज निलेश टवळे. स्ट्राईकला आपण पाहिलं तर अजय साठी पहिलाच बॉल वर केलाय प्रहार. फटका आपण पाहिलं तर फसलाय चेंडू खाली क्षेत्राचे घेतोय. सोपीशी झेल आपण पाहिली तर इथे ड्रॉप झाली आणि तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केलं दोन्ही फलंदाजांना. पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं तर विकेट प्राप्त झाली असती पण एक लॉलीपॉप असं झेल ड्रॉप केलाय फिल्डरने आणि 2 धावा प्राप्त केल्या. 2 धावेच्या सहाय्यतेने आपण पाहिली तर 34 धाव फलकावरती लागल्यात. शतकातील पुन्हा एकदा पुढचा चेंडू दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. दुसरा बॉल आपण पाहिला तर अलॉंग द कार्पेट एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. सिंगल कंप्लीट केला. लॉंग ऑनला चांगलं फिल्डिंग पाहायला मिळतीये. बघता बघता पुन्हा दुहेरी धाव पूर्ण केली आहे. 2-2 धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्येमध्ये पुन्हा वाढ होतीये. 36 धावा 10 फलकावरती लागल्यात. 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 4 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका एक्झिक्यूट करणं खूप गरजेचं असेल कारण की खाम संघाची फलंदाजी आपण पाहिली तर खूप डीप बॅटिंग ऑर्डर त्यांच्याकडे आहे. इथून नक्कीच आपण म्हणूया की प्रहार करावा लागेल. नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट स्विंग तर खूप चांगला होता पण संपर्क फक्त हवेशी झाला. बॉल आणि बॅटचा काही संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडूची होतीये सांगता. पुढचा बॉल चौथा बॉल पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न आता मात्र सफल ठरले. तर स्ट्रेट हिट पाहायला मिळतो. सिंगल कंप्लीट केली आहे. दुहेरीचा प्रयत्न चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतीये. 4 चेंडूंचा खेळ या ओव्हरमध्ये समाप्त झालाय. 6 धावा बनवण्यामध्ये देखील यश आलंय. संघाची जर धावसंख्या पाहिली तर टोटल 38 धाव फलकावरती लागल्यात. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 45 धावा तरी बनवाव्या लागतील जर फायटिंग करायची असेल तर. एखादा मोठा बिग ओव्हर मध्ये येणार का? बॅट ते फिरवली जातीये पण तेवढंसं टायमिंग आणि एलिव्हेशन मात्र काय भेटत नाहीये. एक सिंगल कंप्लीट केली जातीये. सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 39 धावा. शेवटचा बॉल येणं बाकी आहे इनिंग मधला. इथून एखादा मोठा फटका षटकार जर आला तर नक्कीच आपण म्हणे 45 धावा बनतील. चौकर आला तर 43 बनू शकतील पण काय होणार? कशा प्रकारचा फटका बॅट्समन एक्झिक्यूट करणार? पुढचा बॉल लोअर फुल टॉस बॉल चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला आहे. तेवढं चांगलं फिल्डिंग देखील पाहायला मिळते. पुन्हा एकदा 2 धावा धावून पूर्ण केल्यात. 2च्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 41 धावसंख्येवरती आणि जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर तब्बल 24 चेंडू आणि 42 धावांचं आव्हान आहे भाई खाम संघासमोर. बघितलं मी इथे वन मॅन शो एक्स्ट्रा बॉल आहे ना. कारली समजली का तुमची टीम? सौरभ असे बॉल सोडले कसे जिंकत? सासरवाडी आहे त्याची. आता कोण ऐकायला? जेवण आला म्हणे ते जेवण आला नंतर जेवलं ना. मला न्यायलाच नाही. सासरवाडी जेवण बसली आता लाईनीत. पहिले खेळायला गेलो का प्रत्येक ठिकाणी जेवायला भेटायचं. आता पण पाणी गावात त्याला पण कुणाच्या घरी पण जायच नाही. नाही. आम्ही एकदा ना म्हणजे काम असतं टीव्हीला काहीतरी होतं रे. आरेला खेळायला गेलेलो कुठल्या नवीनच्या आता कोणते ते इथून मग संजय आता शेलकीचे सासरवाडी ना आणि नवीन त्याचा भातचा शिरा टेस्ट होती ना म्हणजे एकदम गीता टीव्ही बघतोय वेळ खाल्ल्या सगळ्या गीतेच्या पुढ्यात ठेवल्या काढला फोटो समाजाला बोलते आई खाल्ला होता मी बोलते भाडीवर माझ्या पुढ्यात बोलते टी शर्ट फोटो काढतो लई पिसली ठेवलेला मजा यायची अतिशय मध्ये मजा
4ला चालू 12ला बंद. अरे आज गार पडला त्या दिवशी थंडीच नव्हती काय गरम होत होता रविवारी. काय नाही वाटत काल लय बेकार एडा बेकार परिस्थिती झाली. जरा काल नव्हतं. अरे विचार चालला ना स्वेटर घालून यायचं म्हणजे. अभी तो इसकी वजह से तो लेके आया ना, तो ठंड लग गई ठंड. चौबीस चेंडू और जीतने के लिए 42 रन की जरूरत नाही जमत रे. ज्यावेळी लाईव्ह नसेल ना तिथं करू. 24 चेंडू और खेलना बाकी है. 40 रन की जरूरत. बल्लेबाजी करेंगे बल्लेबाज. जर्सी नंबर 7 साक्षी तो क्या जर्सी नंबर 7 साक्षी भाभी के हीरो ऑन स्ट्राइक. साक्षी भाभी के हीरो का जर्सी नंबर स्कोर आता हुआ अनुष्का भाभी का हीरो. इसके भाव सगळं जवानी की मस्ती में तेरा कसूर ना मेरा कसूर. ना तूने सिग्नल देखा ना मैंने सिग्नल देखा, एक्सीडेंट हो गया. लैला की शादी में लफड़ा हो गया. मजनू ऐसा मात्र की लग रहा हो गया. लफड़ा हो गया. इतना नाच अरे रहा है. बेटियां पाठ करून होते भाईजान ऐकून ऐकून पाठ झाला. आज ते फिल्टर देखो तर मिस्टेक करते जशी की कोंबडी पळाली सगळी धरून लगडी घाला. चमायला चमायला जो क्या चमायला दादा 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 करते. व्हिडिओ कोणतरी बनवले मग खतरनाक रे. एक इनिंगचा खेळ समाप्त झालाय. फायनल मॅचची आपण म्हणे सेकंड इनिंगला स्टार्ट होतीये, जिथे 24 चेंडू आणि 42 धावांचं आव्हान आहे. आणि आव्हान पार करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. स्ट्राईकला फलंदाज रोहित आणि नॉन स्ट्राईकला पण पाहतोय रोशन. आणि या धावा रोखण्यासाठी पहिल्या ओव्हरची जबाबदारी दिली आहे गोलंदाज अक्षयच्या खांद्यावरती. रोहितसाठी पारितोषिक आलंय. प्रत्येक षटकारला 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. पहिला बॉल आपण पाहतोय गोलंदाज अक्षयचा. पहिलाच बॉल हलक्या हाताने स्टेअर केला. एक सिंगल रन घेऊन मात्र आपल्या टीमचं अकाउंट ओपन केलं आहे. पहिला बॉल जर आपण पाहिलं तर नक्कीच रोहित पहिल्या बॉलला सन्मान देतोय. कशा प्रकारची गोलंदाजी होते, कोणत्या टप्प्यावर गोलंदाजी होते हे मात्र पाहणी करतो. त्याचप्रमाणे प्रत्येक विकेटसाठी देखील पारितोषिक आलंय. प्रत्येक विकेटला देखील 100 रुपयाचा पारितोषिक आलाय गोलंदाजांसाठी. आणि हॅट्रिक घेतली तर 500 रुपये. पुढचा बॉल आपण पाहिलं तर बॅटची जो पण केला होता डायरेक्ट हिट जर झाला असतं तर डेंजर झोन मध्ये आपण पाहिलं तर रोहित धावत होता. जर हिट झालं असतं तर नक्कीच आपण म्हणूया की थर्ड अंबर सरांची मदत घ्यावी लागली असती. रोहितने जर षटकारांची हॅट्रिक लगावली तर तब्बल 500 रुपयांचा पारितोषिक आहे. 2 चेंडूंचा खेळ झाला, 2 धावा धाव फलकावर लागला. आता सेकंड इनिंग मध्ये आपण म्हणूया की काउंट डाऊन स्टार्ट होता. येणारे चेंडू असतील 22 जिंकण्यासाठी 40 धावांची आवश्यकता असेल. आपल्या षटकाचा पुढचा बॉल तिसऱ्या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट स्विंग चांगला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क काही झाला नाहीये. निर्धाव चेंडूची होतीये सांगता. चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत मैदानावरती पाहायला मिळते गोलंदाज अक्षयच्या मार्फत. षटक क्रमांक पहिलं मांडण्यासाठी बाबरपेचा हातळत असताना अक्षय वेगाचा बादशहा गोलंदाज क्रमांक वरती पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल राईट अप राऊंड द विकेट. वेगवान गोलंदाजी केली जाते. अक्षयच्या माध्यमातून प्रभावित करून सोडलंय अक्षय या गोलंदाजानं. संपूर्ण रात्रीमध्ये त्याचा बोलबाला राहिलाय. त्याचा वेगाचं सातत्यानं वावा या संपूर्ण स्पर्धेमध्ये केली गेली आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये वेगवान गोलंदाज प्रतिजी बोगटे सर सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेत. मैदानाच्या आतमध्ये अक्षय गोलंदाजी करत असताना रॅटम राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय. कुठेतरी अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून या विकेट वरती चालू आहे. काय सांगाल? नक्कीच आपण पाहिलं तर अक्षयला थोडंफार एक्स्ट्रा बाउन्स देखील भेटतोय, जेणेकरून त्या फलंदाजावर बीट होते. हा देखील आपण बॉल पहिला तर चांगला बॉल होता, पण आता पहिलं तर फटका चांगला एक्झिक्यूट केला. फिल्डर जोपर्यंत रीच करेल पण थोडंफार मिसफील्ड पाहायला मिळते. आणि बॉल आपण पाहिलं तर लॉंग ऑफच्या दिशेने सीमा पार 4 धावांसाठी या चौकार येतोय फलंदाज रोहितच्या बॅट मधून. बॉलिंगचं काय प्रॅक्टिस मध्ये असेल तर सांगशील तिथं बॉल टाकेल, प्रॅक्टिस मध्ये नसेल तर बोलायचं नाही इथं बॉल का टाकला. बॉलिंगचं काय प्रॅक्टिस मध्ये असेल तर सांगशील. चौकार आला. चौकाराच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावलं. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये.
6 आकड्यावरती. 6 धावा धावफलकावरती आल्यात. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या 5 बॉलचा खेळ संपलाय. फलंदाज देखील कौतुक करावं लागेल की 2 चेंडू डॉट आले होते, पण नंतर त्याच्याकडे आत्मविश्वास आहे, त्याच्याकडे कॉन्फिडन्स लेवल देखील हाय आहे. जेव्हा त्याच्या पट्ट्यामध्ये बॉल येतो तेव्हा तो मात्र बाउंड्री लाईनच्या पारच जाताना पाहायला मिळतो. शतकातील पुढील बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न होता. मोठी अपील केली जाते पंचांकडे. पंचांनी मात्र सांगितलं की हा बॉल खूपच ऑफ साईडच्या बाहेरून चाललाय. पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय. अवंतर धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होती आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 7 धावसंख्येवरती. मैदानाच्या आतमध्ये अपील करण्यात आली आहे कॉट बिहाइंड साठी, परंतु अगदी शरीरापासून दूरवर जाणारा हा बॉल अंपायरनं पाहिलं तर शिवला की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्राची ही रन्स स्कोर कार्ड वरती ऍड करण्यात आली आहे. एका वाईटच्या मदतीनं धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 7 अंकावरती. 7 धावा धावफलकावरती आल्यात. एक अगदी क्लोज डिसिजन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. ॲज ऑफिशियल अंपायरच्या भूमिकेमध्ये मेन अंपायर सर मोहम्मद जी बकवाल सर आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबरीनं स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये ज्यांच्या बॅटिंगचा बोलबाला सातत्यानं अलिबाग तालुक्यामध्ये राहिला ते पुरुषोत्तमजी भगत सर आपल्याला पाहायला मिळतात. थेरोंडा अलिबाग या विभागाला ते बिलॉंग करतात. यावेळीचा बॉल वेगवान राहिला. कोणती धाव या बॉल 1 धाव या बॉलवरती आले. एका धावेच्या मदतीनं षटक क्रमांक पहिलं संपुष्टात येतोय. पहिला 6 बॉलचा खेळ. पहिल्या 6 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 8 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतीये. पहिल्या विकेट साठीची भागीदारी मैदानाच्या आतमध्ये 6 बॉलमध्ये 8 धावेचं कॉन्ट्रीब्युशन राहिलं या दोन्ही बॅटर्सचं. एक दिवसीय क्रिकेटमध्ये इंटरनॅशनलला जर एकंदरीत विचार केला तर वेस्ट इंडिज या संघाच्या नावे राहिले 5 मार्च 2019 रोजी शायहोप अँड जॉन कॉपेबल या 2 बॅटरनं तब्बल 354 धावांची पहिल्या विकेटसाठीची सर्वाधिक मोठी भागीदारी केली आहे. भारतीय क्रिकेटचा एकदिवसीय क्रिकेट जर मध्ये जर विचार केला तर सौरभ गांगुली आणि सचिन तेंडुलकर यांच्या नावे पहिल्या विकेटची सर्वाधिक मोठी भागीदारी राहिली आहे. T20 क्रिकेटमध्ये रोहित शर्मा आणि KL राहुल या 2 बॅटर्सच्या नावे T20 क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेटसाठी सर्वाधिक मोठी भागीदारी राहिली आहे. सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी बिल्ड होतीये. षटकातील हा षटक क्रमांक 2 गोलंदाज शिमाकवरती गोलंदाज यावेळेस फटका एक्झिक्यूट केला. शॉट फाईन लेग रिझनला क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरती आलेत. अडवतील फेकतील तत्पर एक सिंगल अर्षित करण्यात येते. एका सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या 9 या अंकावरती जाऊन पोहोचतीये. नक्कीच आपण पाहिलं तर सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस आहे. अनिकेतला गोलंदाजी मार्कवर. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर एक चांगली इम्प्रेसिव्ह गोलंदाजी आपल्याला अक्षयच्या मार्फत पाहायला मिळाली. 8 धावा फक्त आपल्या ओव्हरमध्ये खर्च केल्या होत्या. आता सेकंड ओव्हरला देखील सुरुवात झाली आहे. पहिल्या बॉलवर सिंगल रन कंप्लीट केली गेली आहे. सेकंड बॉल आपण पाहिलं तर ऑन स्ट्राईक रोशन पाहायला मिळालं होतं. चांगलं स्ट्रोक एक्झिक्यूट केलं होतं. आपण पाहिलं तर लॉंगॉनच्या दिशेने चांगलं स्ट्रोक केलं होतं, पण फिल्डरचं कौतुक करावं लागेल. जवळपास 2 धावा त्याने आपल्या संघासाठी वाचवल्या आहेत. फायनल मॅच आहे, किती इम्पॉर्टंट मॅच आहे. जो कोणी जिंकेल त्या चषकावर नाव गोरेल. पहिला रजनी चषक असेल या असोसिएशनचा, आणि हा एक आपण म्हणूया की मानाचा चषक आहे की पहिला रजनी चषक कोणत्या संघ हा पटकावेल, आणि त्यासाठी मैदानामध्ये मात्र प्रयत्न केले जातात. मैदानामध्ये मेहनत करताना पाहायला मिळतात दोन्ही संघांकडून देखील. फिल्डिंगमध्ये देखील पहिले 100% एफर्ट्स देताना पाहायला मिळते. पुढच्या चेंडूवर मात्र मोठा प्रहार केलाय. फटका फसलाय. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक टिपतोय सुरेख झेल आणि इथून संपतोय फलंदाज रोशनचे खेळ. पहिला विकेट, पहिला फलंदाज बाद होतोय खाम संघाचा 11 धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक करून दिलंय. पूर्णपणे आपण म्हणूया की जकडून ठेवलंय खाम संघाच्या फलंदाजाला. जो फलंदाज चांगल्या धाटणीची फलंदाजी करत होता, सातत्याने त्याच्या बॅटमधून चौकार आणि षटकार येत होते, त्याला देखील कुठेतरी शांत ठेवण्यामध्ये यश आलंय. ते म्हणजे खाम नडवली संघाच्या गोलंदाजांना.
नवीन बॅटर आपण पाहिलं तर विजय नाना मैदानामध्ये आलाय. पहिल्या दुसऱ्या मॅच मध्ये आपण म्हणूया की विजय नानाने कुठेतरी नाराज केलं होतं, पण फायनल मॅच मध्ये मैदानावरती आल्यावर पहिल्याच बॉल वरती प्रहार केलाय, बॉलला पाठवून दिलाय सीमा रेषे पार. 6 धावांसाठी आलाय हा एक षटकार. 6 धाव्याने संघाची धावसंख्या पाहिली तर 17 धावा अद्यापपर्यंत धाव फलकावरती लागल्यात. अजून देखील दुसऱ्या ओव्हर मधला 2 चेंडूंचा खेळ येणं अद्यापही बाकी आहे. प्रतीश, एकंदरीत जर विचार केला ना तर आपण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये प्रथमेश पवार नानाला आपण पाहिले, परंतु आता मात्र मैदानाच्या आतमध्ये विजय नाना आला. पहिल्याच बॉलवरती ताकदीनं त्यानं स्ट्रोक एक्झिक्यूट केला. जबरदस्त फटकेबाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. याही बॉलवरती एक सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावलं. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 18 या आकड्यावरती. नक्कीच ISPL सीझन 1 चा कॅप्टन विनिंग कॅप्टन राहिला. कोलकाता संघाकडनं नेतृत्व करत असताना जबरदस्त इनिंग भावेश पवारनं साकार केल्या. यावेळेस समोरच्या दिशेला मोठा फटका एक्झिक्यूट केला. एलिव्हेशन मिळालं नाहीये, उंची बॉलला बरीचशी गाठली आहे. बॉल हवेमध्ये पाहायला मिळाला, क्षेत्ररक्षकाच्या हातून झेल इथे सुटला. तत्पर धावर चित करण्यात आले. 1-1च्या मदतीनं स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 19 या आकड्यावरती. 19वा धाव फलकावरती. अर्थातच दिनेश कार्तिकचा जर्सी क्रमांक हा स्कोरबोर्ड वरती येतोय. एकंदरीत जर विचार केला तर ज्या वेळेस T20 वर्ल्ड कप जवळ येतो ना त्या वेळेस दिनेश कार्तिक हा मात्र वेगळ्याच फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतो ॲज अ फिनिशर म्हणून. आणि सध्याच्या IPL मध्ये त्याची बॅट धावांची भाषा बोलू लागली आहे. चला स्पीडअप घ्या. षटक क्रमांक दुसरं संपलंय. 19वा धाव फलकावरती. या षटक क्रमांक 3 साठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नितीन गोलंदाजी मार्कवरती आले. डावकुऱ्याचे हे वेगवान गोलंदाज. ओपिच बॉलर बॅट लावून सीटला खेळला डीप मिड विकेटला. शीतरक्षक वेगानं बॉलवरती आला. अडबेल फेकेल, तत्वर धावा अर्चित करण्यात येतील. एक सिंगल स्कोर कार्ड वरती ऍड केली जाते. एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावसंख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचती. 20वा धाव फलकावरती मैदानाच्या आतमध्ये आलात. एकंदरीत जर विचार केला ना तर 42 धावांचा पाठलाग करायचा. इथून 11 बॉल मध्ये 22ची आवश्यकता असणार आहे. प्रत्येक बॉल मागे 2 धावा येणं कंपल्सरी असणार आहेत. एकात मोठा फटका तर इक्वेशन कमीच होऊन जाईल. आणि तो मोठा फटका आला. या फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. आउट ऑफ दी पार्क येतोय हा मॅग्निफिशंट स्ट्रोक. षटकाराला षटकाराच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये. बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. चेंडू उपलब्ध करून द्यायचा आहे. जुना बॉल द्या मैदानात. चला मॅच बॉल सुद्धा आला. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. 6 धावा आल्या. 26 वर ते स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. आता मात्र इक्वेशनचं कमी आपल्याला पाहायला मिळणार आहे. काम केलंय विचो अर्थातच नानानं त्याच्या बॅटमधनं हा दुसरा ब्लास्ट आलेला आपण पाहिलाय. जबरदस्त बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. 1 लेकंडरचा वापर मैदानाच्या आतमध्ये केला गेला. डॉटबॉलच्या मदतीनं विकेटचं पतंग मैदानाच्या आतमध्ये होतोय. खेळाडू वृत्ती पहा. विजय नाना याची त्याच्यावरती जबाबदारी होती, परंतु ज्यावेळेस मॅचची कट लागली ना अगदी त्यानं पॉपिंग क्रीज सोडून सुद्धा तो डगआउटच्या दिशेला परतला. चांगली खेळाडू वृत्ती आपल्याला पाहायला मिळतीये. विकेट मिळतीये. महत्वाचा फलंदाज नाना मैदानाच्या बाहेर परतत असताना आपल्याला पाहायला मिळाला. कमबॅक करून दिले गोलंदाज नितीन या गोलंदाजानं. नक्कीच आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवर सिंगल, नंतर 6, त्यानंतर विकेट आली होती. विकेट जरूर घेतली आहे. षटकार आल्यानंतर आपण पाहिलं तर विजय नानाला बाद देखील केलाय. पण ह्या मॅच मध्ये काय इम्प्रेसिव्ह बॅटिंग केली आहे विजय नाना यांनी. 4 चेंडूंचा सामना केलाय. 4 चेंडूमध्ये तब्बल 2 षटकार म्हणजे तब्बल 13 धावाचं योगदान आपल्या संघासाठी दिलाय. आपण जरूर म्हणूया की बडे मॅच का बडे खिलाडी, कारण की मगाच्या आधीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर बॅटमधून धावा येत नव्हत्या. सातत्याने आपण पाहिले तर डॉट बॉल येत होते. पण फायनलच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 4 चेंडूमध्ये 13 धावांची खेळी करून मात्र बाद झाले. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहिलं तर निलेश टवळे मैदानामध्ये पाहतोय.
शतकातील अजून देखील 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी, म्हणजे जवळपास 9 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजून देखील 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. बॉल आपण पाहिला तर चांगला बॉल होता, चांगला सन्मान दिला, हलक्या हाताने बॉल स्टेअर केला, क्षेत्ररक्षक कोणताही नसणार आहे तिथे. तो पोर पाहिलं तर 2 धावा धावून पूर्ण केल्या दोन्हीही फलंदाजांनी. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते या फायनल मॅच मध्ये. 2 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ होतीये. 28 धावा धाव फलकावरती लागल्यात. जिंकण्यासाठी अजूनही 8 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. इथून एखादा मोठा फटका आला तर पूर्णपणे आपण म्हणूया की मॅच ही भाई खाम संघाच्या दिशेने जाईल. पण तो फटका येण्यासाठी चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट करावा लागेल, चांगलं शॉट सिलेक्शन करावं लागेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा नक्कीच खराब बॉल होता, चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू येतोय पुन्हा एकदा लॉंग लेगच्या दिशेने. 4 धावांसाठी येतोय हा एक फायनल मॅच मध्ये. खाम संघासाठी चौकार. या ओव्हरमध्ये आपण कुठेतरी म्हणूया की गोलंदाज नितीन थोडेफार महागडा साबित ठरलाय. कारण की पहिल्या ओव्हरमध्ये अक्षयने 8 धावा दिल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर अनिकेतने 11 धावा दिल्या होत्या. अद्यापर्यंत 5 चेंडूमध्ये नितीनने 13 धावा खर्च केल्या आहेत. अजूनपर्यंत 1 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 32 धावा धावफलकावरती लागल्या. 10 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. 9 चेंडू 7 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता होती. पुणे एकदा चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय, पण काय फिल्डिंग पाहायला मिळते. 2 धावा त्या कंप्लीट केल्या, तिसरीचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता आपण पाहिलं तर 3 धावा धावून पूर्ण केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आपल्याला रोहित आणि बॅटर निलेश टवळे यांच्या मार्फत. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 35 धावा धाव फलकावरती लागल्यात. येणारे चेंडू असतील 6 आणि जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता आहे. या 7 धावा रोखण्यासाठी कर्णधार कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवेल की जिथे 12 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता होती, ती मॅच जर आपण पाहिली तर 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. या ओव्हरमध्ये पाहिलं तर चांगली फलंदाजी केली आहे फलंदाज विजय असतील, त्यानंतर आपण पाहिलं तर निलेश असतील. कारण की निलेश यांचा विचार केला तर 3 चेंडूचा खेळ केलाय. 3 चेंडूमध्ये 9 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलंय. पुन्हा एकदा स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतील. फिल्डिंग थोडीफार क्लोज घेतली आहे, कारण की इथून एक रन खूप महत्वाची असेल आपल्या संघासाठी. गोलंदाजी मार्कवर आपण विचार केला तर अजय आलेत या असोसिएशनचे अध्यक्ष, इथून जर ही मॅच जिंकायची असेल तर 6 चेंडूमध्ये 7 धावा डिफेंड कराव्याच लागतील. 6 बॉल 7ची आवश्यकता. गोलंदाज मार्कवरती गोलंदाज अजय दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. षटकातील पहिला बॉल मॅच मध्ये रंगतील यात मात्र कोणती शंका नाहीये. पहिला बॉल हलक्या हाताने स्टेअर केला डीप मध्ये. पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. 2 धावा इथे सहजरित्या कंप्लीट केल्यात. फेक खराब होतीये, त्याचा फायदा उचललाय. तिसऱ्या धावेसाठी फलंदाज परतले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये टीम भाई खाम या संघाच्या बाजूने प्रत्येक धाव ही रोमहर्षक आनंद देऊन जाणार राहील. टीम भाई खाम या संघासाठी पहिल्या बॉल वरती 3 आल्यात. आता मात्र 5 मध्ये 4ची आवश्यकता आहे. मॅच मध्ये कमबॅक करू शकतो संघ. टीम गावदेवी नडवली संघ मैदानाच्या आतमध्ये त्या थाटणीचा खेळ करावा लागणार आहे. 5 मध्ये 4ची आवश्यकता आहे. स्कोर कार्ड वरती धावा आल्यात 38. अजय भोईर या क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. हिरो बनावं लागेल या चषकाचा, या आकर्षक अशा चषकाचा दावेदार व्हायचा असेल तर. पिच बॉल लॉफ्ट केले, बॉलला फेकून दिलंय आणि या मॅचची हवा सुद्धा काढून दिली आहे. मॅच जिंकली आहे. या चषकाचा दावेदार राहिलाय टीम भाई खाम संघ. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळालाय. ओडियू प्रतीश की चांगल्या दर्जाचा क्रिकेटचा खेळ आज आपण म्हणूया की भाई खाम संघाकडून पाहायला मिळालं. काय अफलातून फलंदाजी केली सर्व फलंदाजांनी फायनल मॅच मध्ये. प्रत्येक फलंदाजाने फायनल मॅच मध्ये योगदान दिलंय. मग रोहित असेल, रोशन असेल, विजय असेल, निलेश असेल, चांगल्या दर्जाची फलंदाजी त्यांच्या मार्फत या फायनल मॅच मध्ये पाहायला मिळाली. एक चांगला ऑलराऊंडर परफॉर्मन्स, चांगली फिल्डिंग, चांगली बॉलिंग, चांगलं टीम कॉम्बिनेशन या खाम संघाकडून पाहायला मिळालं. आणि या स्पर्धेमधील देखील चॅम्पियन संघ ठरलाय भाई खाम संघ. नक्कीच या स्पर्धेचं आपण जर पाहिलं तर आजचा